कोल्हापुरी स्पेशल नॉनव्हेज पदार्थ पाहता क्षणी नॉनव्हेज प्रेमी त्याची चव चाखण्यासाठी आतुर होत असतात. कोल्हापूरच्या बाहेर राहणाऱ्या कित्येक नॉनव्हेज प्रेमींच्या बाबतीत तर कोल्हापुरी स्पेशल चिकन मटन हे नेहमीच अग्रक्रमी राहते. पण हे चविष्ट पदार्थ तितकेच चविष्ट बनवण्यासाठी बऱ्याच जणांना त्याची पाककृती देखील माहीत नसते. त्यामुळेच कोल्हापुरातील हॉटेल रेडवूडचे मालक आणि एक अनुभवी शेफ असलेल्या जितेंद्र करंबे यांनी स्पेशल कोल्हापुरी चिकन मसाला आणि तांबडा पांढरा रस्सा याची पाककृती सांगितली आहे. मी हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट आहे. मी पुण्याहून कॉलेज केलं, बरेच वर्ष इटलीला जॉब केला. त्यानंतर आता रिसेंटली लॉकडाऊनमध्ये मी वेस्ट इंडिजला होतो. वेस्ट इंडिजवरून जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा वेस्ट इंडिजवरून मी कोल्हापुरात आलो. परत माझं होम टाऊन कोल्हापूर आहे. तेव्हा नंतर कोल्हापूर झाल्यानंतर मी हे माझं रेस्टॉरंट चालू केलं आहे हॉटेल रेडवूड नावाने. तर तिथं मी तुम्हाला आता कोल्हापुरी फूडमध्ये आपण चिकन मटन कसं बनवतो, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, बाहेरच्या लोकांना खूप क्रेज असते की कसं बनतं, त्यात मसाले काय जातात, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर ओल्या मसाल्यासाठी तुम्हाला खोबरं हे महत्त्वाचं आहे. खोबरं, आले, लसूण, तीळ, त्याच्याबरोबर थोडीशी कोथिंबीर, धणे आणि जिरे यांचं सगळं मिक्सर करून ओला मसाला बनवला जातो. गरम मसाले थोडे ॲड करून मसाला एकदम चांगला मस्त बनतो. हे ओल्या मसाल्यामध्ये लागणारे हे सगळे इन्ग्रेडियंट झाले आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले पण ॲड करू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, तुमची चव चांगली उघड येते. हा ओला मसाला आता आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेतल्यानंतर हा असा होईल. चांगलं बारीक वाटून घेतलं पाहिजे तरच तुमच्या रस्स्याला आणि मटणाला चव येईल. हा मसाला तुम्ही मटणासाठी आणि चिकनसाठी दोन्हीसाठी वापरू शकता. जो मसाला वाटून घेतला आहे तो आता 5 लोकांसाठी मसाला बस होतो. तो आपण कसा आता मसाला भाजून घ्यायचा हे तुम्हाला मी दाखवतो. प्रथम आपण तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये थोडासा कांदा भाजून घ्यायचा मस्त होईल. मग ह्या तेलामध्ये जर कांदा असा खरपूस भाजत आला की ह्याच्यामध्ये कोल्हापुरी चटणी, जी कांदा लसूण मिक्स असते, ती चटणी आपण टाकायची. थोडीशी चटणी भाजून झाल्यानंतर ना गॅस स्लो करावा. मग ह्याच्यामध्ये जो आपण वाटलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा. मग रसाला वरती कट जे होतो त्या चटणीच्या मिरचीच्या कलरमुळेच येतो. त्याला साधारण 5 मिनटं भाजून घेतलं पाहिजे, 5 ते 10 मिनटं. त्याचं तेल पूर्ण सोडत तोपर्यंत हे असं पूर्ण तेल जेव्हा मसाला सोडेल त्यामुळे याचा अर्थ तुमचा मसाला पूर्ण भाजून झालेला आहे. थोडा रस्स्याच्या स्टॉकमध्ये टाकला म्हणजे मटणाच्या किंवा चिकनच्या पाण्यामध्ये टाकला की तुमचा तांबडा रस्सा तयार होईल. आणि थोडा ह्याच्यातला आपण चिकनमध्ये किंवा मटनमध्ये ज्याच्यावर आपण चिकन मसाला, मटन मसाला कोल्हापुरी तो तयार होईल. हे आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे. भांड्यामध्ये तेल टाकून चिकन तुम्ही फक्त थोडंसं हलकंसं भाजून त्याच्यामध्ये गरम पाणी पाठवून चिकन किंवा मटन दोन्ही शिजवून घ्यायचं चांगलं. तर ह्याचा तांबडा रस्सा बनेल आणि ह्याचा चिकन मसाला बनेल कोल्हापुरी स्टाईलमध्ये. मगाशी आपण जो मसाला बनवला त्यातला थोडासा मसाला घेतलेला आहे आपण इथं. त्याच्यामध्ये थोडंसं चिकन स्टॉक टाकू आपण, म्हणजे मसाल्याला पण चिकनची चव येणार. आणि जे आपण चिकन शिजवलं होतं ते आपण याच्यामध्ये ॲड करू. थोडीशी चवीनुसार कोथिंबीर व मीठ. हे झालं आपण चिकन. आपण चिकन मसाला आता ज्या पॅनमध्ये बनवला त्या पॅनमध्ये चिकन स्टॉक टाकू. त्यामुळे तुम्हाला रस्सा पण चांगला एकदम टेस्टी चवदार भेटणार. त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला मसाला कमी वाटत असेल तर आपण मगाशी वाटलेला जो मसाला आहे तो थोडा टाकून त्याला चांगलं शिजवलं पाहिजे. आता चव येण्यासाठी एखादा चिकनची किंवा मटनची फोड तुम्ही याच्यामध्ये ॲड करून चांगलं शिजवलं तर आणखीन चव येईल. कसा रस्स्याचं कट येतो बघा आता. तुमचा तांबडा रस्सा तयार. चिकन किंवा मटनचा स्टॉक, ओलं खोबरं, काजू,
त्याचं दूध काढून घ्यायचं, जर बारीक वाटून याचं दूध काढून घ्यायचं. आलं लसूण हा ऑप्शनल आहे. ऑथेंटिकमध्ये घरगुती पद्धतीमध्ये कोण बनवतं आणि टाकतं, कोण टाकत नाही, हे पूर्णपणे तुमच्यावरती आहे. हे झालं. आणि ह्याच्यानंतर जेव्हा फोडणी टाकणार आपण पांढऱ्या रस्स्याला, तेव्हा ह्याच्यामध्ये हे गरम मसाले, मिरची, तमालपत्री, थोडी काळी मिरी, लवंग, दालचिनी, हिरवी इलायची, स्टारफूल आणि सगळ्यात शेवटी हा घरगुती केलेला गरम मसाल्याची पावडर एकदम थोडीशी सगळ्यात शेवटी एंडला टाकावं. पांढऱ्या रस्स्याचा फोडणी कसं म्हणजे तडका कसा लावता हे तुम्हाला दाखवतो. नॉर्मली आम्ही ह्याच्यामध्ये तूप वापरतो, तुम्ही दुसरं साधं तेल पण वापरू शकता. तूप गरम केल्यानंतर ना आपण जे मगाशी मसाले तुम्हाला दाखवले त्यातले थोडे मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकायचे. हे मिरची प्रथम, नंतर हे गरम मसाले. असे मसाले चांगले भाजले तेव्हा थोडासा वास आला की त्याच्यामध्ये आपण जे काजूचं आणि नारळाचं दूध काढलं ते थोडंसं हे कच्चं असल्यामुळे थोडंसं तेलामध्ये तुपामध्ये भाजून घ्यायचं थोडंसं. आता हे चांगलं उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चिकनचा स्टॉक टाकतो. पांढऱ्या रस्स्याला काय आहे की पांढऱ्या रस्स्याला उकळी फुटून चालत नाही. पांढऱ्या रस्सा उकळी आली की रस्सा फाटतो, म्हणजे जसं दूध नासतं तसं तुम्हाला ते टेक्स्चर येणार. त्यामुळे ह्याला कंटिन्यूअस असं हलवत राहावं लागतं. याला उकळी फुटू नये. उकळी फुटायच्या आधीच थोडंसं आपण जे घरगुती मसाला बनवतो, गरम मसाला पावडर, ती थोडीशी टाक. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ. हा झाला तुमचा पांढरा रस्सा तयार. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.